आता अहिल्यानगरमधून एक मोठी बातमी। आतापर्यंत आपण लव्ह जिहादच्या अनेक घटना पाहिलेल्या आहेत, पण आता एक धक्कादायक बाब समोर आली आहे, ती म्हणजे तलब जिहाद संदर्भातली। अहिल्यानगरच्या एका खासगी शाळेत 9वीत शिकणाऱ्या 13 वर्षीय विद्यार्थिनीला जादू टोण्यासारखा प्रकार करत तलब जिहादमध्ये अडकवलं जात असल्याची घटना उजेडात आली आहे। हा सगळा प्रकार शाळेतल्याच महिला शिक्षिकेने केल्याचा आरोप आहे। या शिक्षिकेने अल्पवयीन विद्यार्थिनीला इस्लाम विषयी माहिती मिळावी यासाठी इंस्टाग्राम अकाउंट उघडून दिलं। काही तरुणांशी तिची ओळख करून दिल्याचा आरोप आहे। केवळ एवढंच नव्हे तर पालकांपासून दूर राहण्यासाठी काही वस्तू दिल्याचाही घरच्यांचा आरोप आहे। या प्रकरणाने मुलीचे पालक घाबरले आहेत आणि मुलीला शाळेत पाठवणंही त्यांनी बंद केलंय। या प्रकरणाची माहिती मिळताच राष्ट्रवादी आमदार संग्राम जगताप यांनी पोलीस स्टेशनमध्ये धाव घेत तक्रार दिली। असे प्रकार रोखण्यासाठी शिक्षकांवर कठोरात कठोर कारवाईची मागणीही त्यांनी केली आहे। कुठेतरी जिहादी प्रवृत्ती आपण जसे पुरुष बघायचो तसे आता महिला निर्माण झाल्या आहेत आणि ते शिक्षकाच्या रूपाने तयार झाले आहेत। लहान मुलांपासून आपण कुठेतरी धर्मांतर केलं पाहिजे असा एक प्रयत्न आपल्याला एका अहिल्यानगर शहरातील शाळेमध्ये पाहायला मिळाला आणि तशा प्रकारे जेव्हा बारकाईनं काही काम केलं उघडकीस आलं आणि त्यानंतर तशा प्रकारची फिर्याद अहिल्यानगर शहराच्या सिटी पोलीस स्टेशन म्हणजे कोतवाली पोलीस स्टेशनला दाखल देखील झाली, पण त्याच्यावरती अद्यापपर्यंत तसा म्हणावा तितका वेग या संपूर्ण घटनेला तपासाला कुठं आलेला नाही। 4-5 दिवसामध्ये याचा तपास जर झाला नाही तर निश्चित रूपाने मोठं एक जन आंदोलन या बाबतीत देखील छेडलं जाईल। आता बातमी राजकीय वर्तुळात। भाजपाने केलेल्या फोडाफोडीमुळे पेटून उठलेले एकनाथ शिंदेंची दिल्लीवारी ताजी असतानाच रवींद्र चव्हाणांनी पुन्हा एकदा शिवसेनेला भगदाड पाडलंय। श्रीकांत शिंदेंचा